जळगावमध्ये शिक्षकाकडून चौथीतील विद्यार्थिनीचं शाळेतच लैंगिक शोषण, आईच्या तक्रारीनंतर शिक्षकाला अटक, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। नाशिकमधील म्हाडा प्रकरणातील संशयित अधिकारी तुरुंगात, मात्र निलंबनास टाळाटाळ। निलंबन न केल्याने आता प्रशासकीय कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न। मुंबई गोवा महामार्गावर टोल वसुली, खारपाडा येथील पहिला टोल नाका सुरू। टोल वसुलीला कोकणवासियांचा तीव्र विरोध। मान्सून 26 मे पर्यंत केरळमध्ये पोहोचणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज। पुणे जिल्हा वार्षिक योजनेसाठी 1472 कोटींची तरतूद, गतवर्षीच्या तुलनेमध्ये 93 कोटींची वाढ। बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या आव्हानाला बीडमधून प्रतिसाद, अनेक मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये दाखल। यवतमाळच्या वणीमध्ये भूखंड फसवणूक प्रकरण, तलाठी मंडळ अधिकाऱ्यांसह 4 जणांवर गुन्हा दाखल। पश्चिम बंगालमध्ये हैदोस, लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्याचे आदेश, संतप्त जमावानं पोलीस स्टेशनवर दगडफेक करत पोलीस स्टेशनच फोडलं। नाशिकच्या येवल्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं केळी बागा उद्ध्वस्त, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।